कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहत होतं. सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई केर टाकताना माणूस पाहून केर टाक. सुनबाईला शब्दाचा अर्थ कळला नाही. सुनबाईने घरातील सर्व कचरा गोळा केला. बाल्कनीत म्हणजे गॅलरीत येऊन उभा राहिली. कोण येतंय का वाट बघू लागली. वाट बघू लागल्याच्या नंतर तेवढ्यात एक कडक इस्त्रीचे कपडे घालून सरपंच साहेब आले. ते सरपंच साहेबाला असा जवळ येऊन दिला, असा जवळ येऊन दिला, असा जवळ येऊन दिला, पाता काय कचरा अंगावर टाकला. आता हे घर होतं घड्याळाचं. सरपंच साहेब होते रेल्वे इंजिनचे. तेवढ्यात लाट्या काट्या घेऊन कार्यकर्ते आले आणि सरपंचाच्या अंगावर कचरा का टाकला हा विचारल्याच्या नंतर सुनबाई म्हणते, खरं सांगू का तुम्हाला, मला सासूबाईने सांगितलं होतं की कचरा टाकणारा माणूस पाहून टाक. म्हणून देव शब्दाचा विचार करताना देव शब्दाचा विचार करावा लागतो. याला डॉक्टरने सांगितलं औषध जास्त पॉवरचं आहे, कमी घ्या पण जास्त पाण्यात घ्या. एक चमचाच घ्या पण जास्त पाण्यात घ्या. त्या बाबांना शब्दाचा अर्थ कळाला नाही. बाबांनी ही गतीला नाही मांजूचं तळगा ठेवलं. गळे इतक्या पाण्यात गेले. तेवढेच असे आजोबांसारखे होते. ते म्हटले, अरे मरशील मरशील. तिने, अरे तुला माहिती का मला डॉक्टरने सांगितलंय एक चमचा घे पण जास्त पाण्यात घे. म्हणून देव शब्दाचा अर्थ तसाही कळाला पाहिजे. विठाला